त्याच्यासाठी दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख येणे तू जोडशी संसार कशासाठी दिलंय वाणी कशासाठी दिली देवानी हरी बोला किती बार ऐकलो पण तरी बडबड केल्याशिवाय राहतच नाही बाबा ते पाय कोंग्या जशा चालूच राह महाराज असल्यावर फक्त गपचिप राहत महाराज कशी कोणीच नाही बोल महाराज पशी गेलं की सर चिडी चुप जंगलात नाही घेते का शिवाने ड्राक्युला फोडी सरे कोले कुत्रे तिथं गपची बसते इकडं घरी आल्यावर लग्नातून याच्यात बापा काय अनंत वाचन हे इंद्रिय दिले आपल्याला कशासाठी देवाने दिले काय जोडासाठी दिले देव जोडायसाठी दिले आणि संसार जोडायसाठी दिलेच नाही देव जोडायसाठी संसार करा संसार करू नाही सांगितलं का आसोनी संसारी वेद शास्त्र उभारी देव जोडायसाठी संसार का संसार करता संसार का परमार्थ संसार करता कशासाठी दिले डोळे तुम्ही घ्या रे पहा जावायचं सुनमुख सासूच का सुनमुख पाहिली नाही का आणि देवाचं मुख पाहिलं तिकडे नाही म्हणते नाही बोलिलच नाही मला देवाने इकडे मला बोलिलं तो याच्यात पाहिला कान तुम्ही ऐका रे तुम्ही ऐका रे कान गोड नाम आवडे विठ्ठल गाईजी एकांतात नाव घ्या घरात मस्त कडी लावून नाव घ्या कोणाचा फायदा होईल आपलाच होईल कारण की आपलं चित्त कशाने शुद्ध होईल देवाचं नाव घेतले मग सांगितलं महाराजांनी देव होईची देवाच्या संगती पतन पंगती जनाची कारण कोणामुळे जिवंत येत आपण देवामुळं कोणामुळे बसलो इथं आपण कोणामुळे ऐकायलो मी कोणामुळे बोलायलो
सगळं कोणामुळे ये चाले हे शरीर कोण बोलाविते हरी शरीर कोणाच्या सत्तेत कोण बोलवितो देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन वृक्षाचे पान हलेजाच्या सत्य राहिली अहंकार कोणामुळे चाललंय सगळे हे शरीर बसले कशामुळे श्वासामुळे आणि श्वास कोण चालवायला या शरीरात रक्त कोण तयार करायला पाचवायला कोण झोप येऊ द्यायला कोण झोपेतून उठायला कोण नाही उठू दिलं तर म्हणून झोपताना देवाचं नाव घेऊन झोपा उठव रे बाबा सकाळी बरंच नव्हते आपले बसण्यासारखे मुलगा झोपला काय दुखलं नाही काय नाही झोपला तर पुन्हा आणि असं काय सांगतो आपलं काय गॅरंटी आहे का मी उठून म्हणून कसा नो गॅरंटीचा माल आहे आणि पुन्हा म्हणतात गॅरंटी द्या सावध तोडा माया आशा काही न चले मंगळा पडेल आणि ते फासा कोणी सोडणार नाही तिथे कोणी सोडविना कोणी माता पिता बहीण बंधू इष्ट मित्र हित सुखाची आणि पुढं गरज माहिती आपल्याला एकलावी हा तिथे कोणी सोडविना कोणीच सोडीना म्हणून कोणाच्याच आधार बसू नका कोणीच नाही आपलं जे सोडीन ते आपलं या जगात काय काय म्हणायला सगळेचे तुम आगे बढो सोडविना कोणी देशी सोडविना कोणी देशी का चौधरी सोडविना राजा देशी का चौधरी सोडविना राजा देशी का चौधरी
क्रियामान कर्मातून आणि प्रल्हाद कर्मातून इतकं कर्म परबळे. महाराज म्हणते जैसे कर्म केले उपजले मेले आयुष्य किती. म्हणून जे रोज होत ते कोणचं कर्म आहे? पाप कर्मची ती. जे होत द्यायला मी म्हणून कर्म ते काय होत, आणि जे होऊन पडले नाही ते कोणी सोडित नाही त्याच्यातून. आणि भोगायला आलं हे आता आपल्याला साक्षात हे आलं, आपल्या सुख दुःख जे आपल्याला भोगायला आलं अनुभवाला आपण भोगतो. आणि त्या सुद्धा कर्मातून कोणी सुटलं नाही, कोणीच वाटेकरी होत. कारण की राम हे रामायणामध्ये पहा, कारण रामायण वाचणाऱ्याकडनं कपो रामाचं किती प्रतिकूल झालं होतं त्या रामाला. पहा अवतार कोणाचा, पण प्रल्हाद तो कर्म पहा कसं. कारण की एक तर दशरथ राजाला काय नव्हते, इकून तिकून झाले तर ते कुठं 12 वर्ष कुठं पाठवले, 12 वर्ष लगेच सुरुवातीला हा गुरुकड पुन्हा जायचं नाही त्याला. पहा किती वर्ष भेटायला बी जायचं नाही, पूर्व शिक्षण तिथं कोणाकड, गुरुकड विश्वामित्राकड. पहा 12 वर्ष तिथं. तिकून आले तरुण पण आलं की लगेच विश्वामित्र आले की आम्हाला कोण पाहिजे. हा दशरथ राजा म्हणले मी येतो बा, कारण की आम्ही यज्ञ करू लागलो ते राक्षस येते आणि यज्ञ आमचा उद्ध्वस्त करून टाकते. म्हणून आम्हाला कोणाला पाहिजे, कोण पाहिजे आम्हाला, राम पाहिजे. दशरथ राजा म्हणले मी आलो तर चलन का, ते म्हणले तू नाही, आम्हाला कोण पाहिजे, राम पाहिजे. ना करू लागला. विश्वामित्र म्हणले ना करू नको. हे इतकं वचिष्ठ म्हणले काय करू नको तू राजा, हा ना करू नको. कारण की विश्वामित्राचं एवढं तप झालेलं आहे की राज्य तो भस्म करून टाकेन, श्राप देऊन टाकेन तुला, पुरं राज्य काय करून टाकेन, भस्म करून टाकेन. एवढी ताकद आहे त्याच्या, तू नाहीच म्हणू नको, देऊन टाक. आणि जाता जाता पहिलंच गिराईक आम्हाला कोणचं भेटलं, कोणाचा उद्धार केला, हा मग आयल्याचा. नंतर मग तिकडं जनक राजाच्या तिथं स्वरंभ राजाचं काय असायचं पहिलं, पण की जे हे बाण उचली हा तिथं गेले विश्वामित्र, राम लक्ष्मण विश्वामित्र घेऊन गेले तिथं. आणि तिथं बाण उचलला त्यांनी. आणि तिथं चौघा भावाचे काय झाले, लग्न झाले. आणि घरी आल्यावर आता मस्त राज्य करायचं. आणि राज्य अभिषेक बी ठरला, महोत्र बी पाहिलं. महोत्र पाहणारे कोण होती, हा काकाचं महोत्र म्हणजे उद्या पुन्हा येत नाही असो. आणि रात्यात काय घडलं पहा, ते प्रल्हाद बरं का. आणि दशरथ राजाला वाटत होत आता आपले अर्धे पांढरे झालेत, अर्धे काळे, आता आपण काय करावं, महात्म्याच्या संगतीत जावं, महाराज संगतीत जावं, थोड्या गोष्टी समजून घ्यावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं, आपलं पाप ताप दैने काढून टाकावं. आणि राज्य अर्धे काय झालते, पिकले होते, हा अर्धे काळे होते. आता याचे पुरे पिकले तरी हे नातेला सांभाळत बसायचे, पुरे पिकले तरी हे कुठे घेऊन चालला शाळेत. मग हेच काम आणायचे सोडायचं या. आणि ते रात्रीमध्ये पण राजा बी पुण्यवान. राजा बी कसा होता, कोट्यानं कोटी केले पुण्य कोणी, आणि म्हणून राम हा. आणि ते कसं करला तर कर्म पहा ना. आता अवतार असून बर का, अवतार असून एका रात्यात काय घडलं, ते काय घडलं रामाई कसं बदललं, किती प्रतिकूल झालं सांगा. रामाच्या दशरथ राजाचे किती प्रतिकूल, किती अनुकूल राहिलं. राजा असून बर का, अरे राजा असून असं होतंय
दिनपणा किती आला, पाप ताप दैन्य किती आलं. दैन्य रामाला वनवास म्हणलं हा की काय गळाली, काय गेली, कंबर बांधलेली होती ना, कंबर अरे आपल्या कमरा गेल्या तरी कमरा नीट करू करू तिकडच पट्टे बांधू बांधू मनका गेला पण तणका गेला नाही. महाराज म्हणते की त्याची कंबरच बसली. पहा म्हणजे त्या रामाला किती प्रतिकूल ते वनवास, किती वर्षे, हा 14 वर्षे. किती प्रतिकूल सीते माताला, किती रामाला, लक्ष्मणला. आता हे प्रल्हाद कर्म किती जबरदस्त आहे. काय बदल करू शकले नाही ते. कोण असून पुन्हा हा म्हणून तर हे पाप आणि ताप आणि दैनी. पाप आणि भोगाला आलेला ताप म्हणजे प्रल्हाद कर्म आणि पाप म्हणजे संचित आणि क्रियामान. जे रोज होत ते कोण, क्रियामान. आणि हे सगळं पाप ताप दैने जाए ते कसे जाते, विठ्ठल. भेटले, संत भेटले, आपल्याला सद्गुरू भेटले. आपल्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. आणि आपल्याला नेहमी सांगते शरीर तू नाही, इंद्रिय का. स्पष्ट आपल्याला सांगते भाषेत, आपल्या भाषेत सांगते की देह तू नाही. देह कातड तू नाही, हाड तू नाही, मांस तू नाही, रक्त तू नाही. आणि याच्यात चाललेला श्वास ते बी तू नाही. म्हणजे प्राण बी तू नाही, इंद्रिय बी तू नाही, आणि मन बी तू नाही. आणि तू आहे का नाही, आहे. मग सगळ्याला प्रकाशन करणारा तू याचा साक्षी आहे. काय देते हरिदास संत आपल्याला करून आपल्या मूळ स्वरूपाचं, आपल्या वास्तव स्वरूपाचं ज्ञान करून देते. कोण, गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान असनेच लागे. मग शरीर आपण का नाही, कारण की शरीर हे जड आहे ना. आपण हा शरीर कसं जडापासून झालं म्हणून जड आहे. आणि प्राण सुद्धा कशापासून झाले, हा पंचभूतापासून झाले ना. पंचभूताच्या रजगुणापासून कर्म इंद्रिय आणि प्राण कशापासून झाले. आणि शरीर पंचभूताच्या तमगुणापासून. आणि ज्ञानेंद्रिय मग पंचभूताच्या सत्वगुणापासून. आणि आपण कोणापासून झालो का, आपण सगळ्याचे साक्षी. कशाचे, शरीराचे, प्राणाचे, इंद्रियाचे, मनाचे आणि जगाचे. महाराज म्हणते असं गुरुची भेट झाल्यावर की पाप ताप साक्षी झालो आपण. की पाप कर्म होतं का ताप राहत. आपल्या स्वरूपाचा आपल्याला साक्षात्कार झाला म्हणजे दर्शन झालं, म्हणजे ज्ञान झालं. काय म्हणून झालं, साक्षी आपण का, आपण जाणण्यात येणारे का जाणणारे याला. मग याचे साक्षी आपण का हेच आपण. हा साक्षीदार कशाला म्हणते, आमची साक्षी घ्या म्हणजे काय, हा भांडणं दोघायची. हा ह्यो काय पाहिजे, त्याला काय फटके नाही. भांडणं कोणाच झाले, हा तसं आपण प्राणाचे साक्षी, देहाचे साक्षी,
शरीराच्या जन्माचे साक्षी, शरीराच्या तरुणपणाचे साक्षी, मरणाचे बी साक्षी, पराणाचे बी साक्षी. म्हणून महाराज म्हणतात मागली या जन्मा मोक्ष झालो, मागली या मोक्ष झालो, परिहार पुढे नाही शीन झालिया दर्शन. म्हणजे आपल्या स्वस्वरूपाचं आपल्याला ज्ञान झालं. आणि हे ज्ञान करून देणारे कोण आहेत? हा झालिया भेटी, यालाच महात्मे म्हणाव, यालाच सद्गुरू म्हणाव. कोणाला? की आपल्या स्वरूपाचं काय करून देते? ते आपल्याला ज्ञान करून देते. ते म्हणजे हे तू नाही, तू याचा कोण आहे? साक्षी आहे. मग पाप तू करता आहे का तू भक्त आहे? तू जन्मणार आहे का तू मरणार आहे? तू येणार आहे का जाणार आहे? का येणाऱ्या जाणाऱ्याला पाहणार आहे? हा महाराज म्हणते पाप ताप दैने हा झालिया भेटी. अशी यायची भेट झाल्यावर असं फळ आपल्या पदरात पडतं आणि असं सामर्थ्य दुसरं कोणातच नाही, असं दुसऱ्या चरणात सांगतो. आयसे बोल नाही आणि काचे आनी, आयसे बोल नाही आणि काचे आनी. असं हरिदासामध्ये अशा संतांमध्ये जे बळ आहे, काय घालायचं? पाप ताप दैन्य. महाराज म्हणते आपल्याला जे भोगायला आलेले ते भोगावं तर लागणच, भोगूनच सारावं लागल. पण त्याचा ताप त्याला होत नाही. पाहता महाराजाला, महाराज कुठून उडून पडले, पण ते म्हणजे काहीच झालं नाही. मला काय झालं नाही त्याचा ताप? काय झालं नाही? ताप झालं नाही. लागलं नाही का? किती लागलं? कवटी शिरलो होती, पण काय झालं नाही त्याला. हा पाप बी नाही, ताप बी नाही, आणि पुन्हा दैन्य बी नाही. पुन्हा किती काय झालं तर म्हणजे काहीच झालं नाही. काय झालं नाही? काहीच झालं नाही. आणि आपल्याला जरासं झालं वाटतं कसं झालं कोण. आता कसं झालं म्हणजे पाप बी गेलं नाही, ताप बी गेलं नाही, आणि दैन बी. का? आपल्या वास्तव स्वरूपाचं आपण मी कोण आहे याची काय घेतली नाही.
ओळख करून घेतली नाही अशा संताला आपण शरण गेलो नाही, संता जवळच गेलो नाही तर आपलं पाप जाईन का ताप जाईन का दैन जाईन जीवनात. हा आणि कशात बळे हो. बाकी महाराज तिथं पुढं सांगितलं दुसऱ्या चरणात आयुष्य बळ नाही. मग कोणाकोणाच्या तपी तीर्थ जगी दान वर्त. संताला सोडून दिलं, हरिदासाला सोडून दिलं. हा आणि आपण काय करीत बसलो. तपास बळ नाही का, तपास शक्ती नाही का, आहे ना, पण एवढी शक्ती नाही आपलं पाप घालायची. कोणती पाप ताप दैन घालायची काय नाही शक्ती नाही का तपात आहे. अरे लय तप केले, हे तप करू करू जेवढी सिद्ध्या मिळाल्या त्याने त्या हिरण्यकश्यपूने कमी तप केलं का, रावणाने कमी तप केलं का त्याने. का साधी गोष्ट आहे का तप करायचे. एका पायावर उभं राहणं म्हणजे 12 वर्षे साधी गोष्ट आहे का. शरीर पूर्ण घटीनं शक्ती घटीनं हे काय तप. तपही ना दैवत दिदल्याही ना प्राप्त गुजळी ना हित कोण सांगे. महाराज म्हणजे एवढं तप केलं, तपात बळ आहे पण त्याच्यात काय सामर्थ्य नाही. आपल्या ठिकाणचं जे पाप आहे ताप आहे आणि आपल्या ठिकाणची दैन आहे अनेक जन्मापासून आणि ते संपतच नाही. इथं तयार होतं आणि अनेक जन्मात ते भोगावं लागतं. काय इथं तयार होतं हा आणि अनेक जन्मात भोगावं लागतं आणि इथं संपित येतं पण कोणाजवळ बळ येते. हा म्हणून महाराज म्हणते जनाबाई बी सांगते आयशा संता शरण जावे जनी म्हणे त्याला आपलं करून घ्यावा ते आपले वाटाव. कारण ते कोणासाठी आले. हा आपल्यासाठी आले. आपल्याला ते पाप बी ठेवत नाही, ताप बी ठेवित, दैन बी ठेवित नाही. विठ्ठल पण एवढं बळ नाही जेवढं संताजवळ हरिदासाजवळ काय बळ आहे तेवढं काय नाही शक्ती तपात बी नाही. म्हणजे तीर्थात बी आहे ना बळ. जो माणूस पापी गेला तीर्थाला तर त्याचं काय जात पाप जात ना. चंद्रभागे करिता विष्ण्या दोष पळती आहे का नाही बळ त्याच्यात आहे पण पूर्ण पाप घालायची काय नाही त्याच्यात ताकद नाही. आहे का नाही ताकद आहे. तपात बी शक्ती आहे, तीर्थात बी शक्ती आहे, जगात बी शक्ती आहे, दानात बी शक्ती आहे. दानात बी काय शक्ती आहे, वर्त करण्यात बी पण कोणती शक्ती नाही. हा पाप ताप आणि दैन्य घालायची काय नाही. आयुष्य बळ नाही अनेकाच्या अंगी जगी तपी तीर्थ आणि अशा भक्ताची ज्याचं पाप गेलं ज्याचं ताप गेला ज्याची दैन गेली गुरुच्या योगाने अशा भक्ताच्या योगाने तर त्या भक्ताचं तिसऱ्या चरणात चरण